लतिका, तुला माझ्या या वागण्याचं नवल वाटत असेल, पण मला देखील आई बाबा नेवासेला जातायत याचं खरंच वाईट वाटतंय. आणि का वाईट नाही वाटणार? कितीही झालं तरी ते माझे आई बाबा आहेत. त्यांना असं माझ्यापासून दूर जाताना बघून मला देखील दुःख होणारच ना. पण कदाचित माझ्या डोळ्यातील अश्रू तुला दिसले नसतील, म्हणून तुला तसं वाटत असेल. पण तुलाच काय, कोणालाच ते अश्रू दिसू नयेत असं मला वाटतं. म्हाळसा, म्हाळसा, मला तुझ्या डोळ्यात अश्रू बघवत नाहीत हे तू जाणतेस. काय झाले? आई बाबा नेवासेला जाण्याची तयारी करतायत. माझ्या जवळची प्रत्येक व्यक्ती माझ्यापासून दूर जाते आहे. हे सारं माझ्याच बाबतीत का घडावं? आधी लक्ष्मी देवींनी जाण्याचा निर्णय घेतला, आता आई बाबा देखील नेवासेला चालले आहेत. म्हाळसा, आपण लक्ष्मी देवींना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचीच जायची इच्छा असेल तर आपण त्यांना कसे थांबवणार? तुझ्या आई वडिलांनी देखील जेजुरी सोडून जाऊ नये अशी तुझी इच्छा असेल तर आपण हवं तर बोलूया त्यांच्याशी. हे जरी माझ्या मनात असलं तरी हे बाबांना नाही आवडणार, मला ते ठाऊक आहे. आणि एका परीने ते योग्य देखील आहे. पण तरी देखील तुझी इच्छा असेल तर मी स्वतः तिम्माशेठशी बोलेन. नाही, नको. लतिकाला मी त्यांच्या प्रस्थानाची तयारी करण्यास सांगितली आहे. म्हाळसा, तुला वाईट वाटतं हे मला समजतं आहे, पण या क्षणी मी देखील हतबल आहे. कोणालाही त्यांच्या इच्छेविरुद्ध थांबण्याची आज्ञा मी कशी करू? लक्ष्मी देवींना देखील त्यांनी थांबावं असं सर्वांनी सांगितलं, पण त्या त्यांच्या निर्णयाशी ठाम आहेत. मला त्यांच्याशी उद्या बोलायचे आहे. त्यांना थांबवण्याचा उद्या कदाचित मी अखेरचा प्रयत्न करेन. माझी केवळ इतकीच इच्छा आहे की माझ्या जवळची सारी माणसं जरी माझ्यापासून दूर गेली तरी तुम्ही मात्र माझ्यापासून कधी दूर जाऊ नये. म्हाळसा, माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. मी तुला कधीही अंतर देणार नाही. पण जरी तुम्ही असं म्हणत असलात तरी तुम्ही माझ्यापासून लांब गेलाच होतात ना. मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरीही मी ते विसरू शकत नाही. त्यावेळी मी तो विरह सहन केला, पण मी तुमचा विरह आता पुन्हा नाही सहन करू शकणार. लतिका, म्हाळसाची काळजी घे आणि हो, स्वतःची देखील काळजी घे. काही वाटतं तर आम्हाला कळव. अहो, पण ती आपल्याला कसं कळवणार? अहो, म्हणजे तसं अगदी महत्वाचं आहे. अशी परिस्थिती आली तर आम्हाला सेवकांकडून निरोप पाठव असं म्हणायचं होतं मला. त्याची काहीही आवश्यकता नाहीये. आणि मायानंदा, ह्यात आपण जास्त लक्ष नाही घातलं तरच उचित ठरेल.
रात्रीच्या प्रहरी प्रस्थानाला जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आपणास नाही कळवले. मी समजू शकतो. म्हाळसेकडून मला कळालं म्हणून तुम्हाला भेटायला आलो. लतिकाने सांगितलं होतं म्हाळसाला, पण प्रस्थानाची वेळ येईपर्यंत देखील म्हाळसा भेटायला आली नाही. आई, तुम्ही जेजुरीगड सोडून जावं असं मला वाटत नव्हतं, पण बाबांनाही हे आवडणार नाही ह्याची मला कल्पना होती. होय, मुलीच्या सासरी इतके दिवस राहणे योग्य नव्हे. मी महादेवांची अर्धांगिनी पार्वती. तिम्माशेठ, तू जे पाहिलंस, जे ऐकलंस ते सत्य आहे. हे सत्य कोणालाही कळता कामा नये. तू आमच्या घरी जन्म घेतलास हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल. असं का म्हणता आहात बाबा? उलट मला तुमच्यासारखे आई वडील मिळाले हेच माझं भाग्य आहे. नाही म्हाळसा, अगं आम्ही भाग्यवान आहोत म्हणून हे सारं आम्हाला अनुभवायला मिळालं. तुझा श्री खंडेरायांशी विवाह झाला आणि त्यांच्याशी ऋणानुबंध जुळले, हे महत् भाग्य, नाही तर आणखीन काय म्हणायचं. मी असे का बोलतोय हे तुला आता नाही कळणार, पण भविष्यात नक्की कळेल. अहो, आज अचानक असं का बोलताय तुम्ही? काही नाही, चला निघूया. तिम्माशेठ, तुमचा नेवासेचा प्रवास सुखकर हो. आपला कृपाशीर्वाद असाच असू द्यावा, हीच आपल्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु. तिम्माशेठ, म्हाळसा म्हणजेच पार्वती आहे हे मी तुला सांगितले, पण तू कोणालाही त्याबद्दल काही बोलला नाहीस. कारण ज्या दिवशी म्हाळसाला हे सारं कळेल त्या दिवशी कृतयुगातील ही शिवलीला संपुष्टात येईल. लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवी. म्हाळसा, तुम्ही यावेळी इथे? खरं तर मी यावेळी यायला नको होतं, पण मला तुमच्याशी बोलावंसं वाटलं. अहो, असं नाही, तुम्ही इथे कधीही येऊ शकता. तुम्ही निरोप पाठवला असता तर मीच आले असते तुम्हाला भेटायला. बर, आपण बोलता बोलता राजवाड्याबाहेर जायचं का? नाही, नको, आपण इथेच बोलूयात. काय करत आहात तुम्ही? प्रस्थानाची पूर्वतयारी करत होतात का? कसली पूर्वतयारी? जसे आलो होतो तसंच जायचं आहे. काहीही न घेता आलो होतो, इथून काहीही घेऊन जायचं नाही. घेऊन जायचंच असेल तर इथल्या रम्य आठवणी, देव आणि तुमच्या सोबत घालवलेले क्षण, हा जेजुरी गड, इथली माणसं, या सगळ्यांची खूप आठवण येईल मला. प्रधानजी काय म्हणतात? त्यांची इच्छा दिसत नाही इथून जाण्याची. माझ्या हट्टासाठी कदाचित ते इथून जायला तयार झाले असावे, परंतु मला ठाऊक होतं मी इतका आग्रह धरल्याशिवाय हे घडणं शक्य नाही. हे आणि मी इथे नसताना तुम्हाला तुमच्या अत्यंत विश्वासातली माणसं शोधावी लागतील आणि तीच तुमच्या आजूबाजूला ठेवावी लागतील, कारण आम्ही नसतो. म्हाळसा, हे काय असं डोळ्यात पाणी आणून कसं चालेल? किती सहज बोलत आहात तुम्ही जायचा विषय.
तुम्ही तुमचा निर्णय मागे का नाही घेत? मी विवाह करून इथे आल्यापासून ते आतापर्यंत तुम्ही मला कधीही परक्या नाही वाटल्या. असं वाटत राहिलं की तुमच्यात आणि माझ्यात कुठले तरी प्राचीन ऋणानुबंध आहेत. हो, परंतु कुठल्या ना कुठल्या क्षणी आपल्याला आपापल्या वाटेनं जावंच लागतं ना. माझ्या विवाहात तुम्ही यांच्या वतीने तुमचे दायित्व पार पाडले, पण माझ्या संसारात यांनी परस्त्रीला आणून मला जे दुःख दिले ते अजूनही शांत झाले नाही. माझ्या दुःखावर रोज डागण्या पडतायत. अशा परिस्थितीत तुम्ही आणि बंधू मला सोडून जात आहात. एक ना एक दिवस ह्यावर काहीतरी मार्ग निघेल. कधी निघणार? या विश्वात माझे दुःख दूर करण्यासाठी एखादा तरी उपाय असेलच ना. मला तुमचं दुःख कळत नाही का? मला असं वाटतं की तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला आणि तुमचा संसार सुखी व्हायला आता फार थोडा अवधी उरला आहे. हो ना, मग तुम्ही जाण्याची घाई का करता आहात? तो दिवस उजाडू द्या, माझ्या संसारावर सुखाची किरणं पडू द्या, मग मी तुम्हाला नाही थांबवणार. पण देवी, नाहीतर मला तुमच्या पुढे हात जोडावे लागतील. ह्याचा हे काय करता आहात तुम्ही? देवी, मी तुम्हाला वचन देते की तो सुखाचा दिवस उजाडल्यानंतर मी तुम्हाला थांबण्याचा आग्रह नाही करणार. तुम्ही ऐकाल ना माझं? लक्ष्मी देवीने जेजुरीत थांबण्याचे सांगितले आहे. याचा मला जितका आनंद झाला आहे तितकाच आनंद सगळ्या लोकांना देखील होणार, यात तीळ मात्रही शंका नाही. देवी, तुम्ही आम्हाला बोलावलं असं कळालं. होय, अत्यंत महत्वाचे काम सोपवायचे आहे तुमच्यावर. हा आनंदाचा क्षण आहे. आज गोडाचे पदार्थ जेवणात करा. एक विचारू का? नाही म्हणजे आजच्याला असं काय झालं आहे म्हणायचं? सांगते. लक्ष्मी देवी जेजुरीत थांबायला तयार झाले आहेत, त्यामुळे आज जेवणात गोडाचे पदार्थ करा. होय जी, येतो जी. सर्वजण आनंदित आहेत, पण असं काय घडलं हे मात्र मला ठाऊक नाही. की भाषा, मला तुझ्याशिवाय हे काही कळणार नाही. तुम्हाला काय वाटतं, काय घडलं असेल? पण भाषा, ते जर तूच मला सांगितलंस तर मला त्याचा आनंद अधिक आहे. एक आनंदाची वार्ता आहे. लक्ष्मी देवी जेजुरी गडावरच थांबायला तयार झाले आहेत. मी आता त्यांनाच भेटायला गेले होते, त्यांच्याशी बोलले मी. भाषा, खरोखरच ही शुभ वार्ता आहे. होय, म्हणूनच गोडाचे पदार्थ जेवणात तयार करायला सांगितले. भाषा, तुझ्या आनंदाचे कारण मला कळत आहे. लक्ष्मी देवी आणि प्रधानजी जेजुरीत थांबल्यामुळे भविष्यातील महत्वाच्या घटना पूर्णत्वाला नेण्यास त्यांचे सहाय्य होणार आहे. तुला आणि बानूला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होण्यासाठी त्यांचे सहाय्य लागणारच आहे. आणि त्यांच्याशिवाय हे शक्य नाही. तुम्ही कसला विचार करता आहात? भाषा, लक्ष्मी देवींच्या ह्या निर्णयामुळे आता पुन्हा प्रधानजींना कार्य सुरू करावे लागणार. पण त्यांनी एखादे कार्य पूर्ण करावे म्हणून मी त्यांना थांबण्याचा आग्रह नाही केला. आजवर मी लक्ष्मी देवींशी मनमोकळेपणाने बोलायचे. आमच्या मनमोकळ्या गप्पांमुळे
आमचे भावनिक नाते अधिक दृढ झाले होते आणि त्या जर हा जेजुरीगड सोडून गेल्या तर इथे मी एकटी पडेन. म्हाळसा, लक्ष्मी देवी आता हा जेजुरीगड सोडून कुठेही जाणार नाहीत. जसा तुला ह्याचा आनंद झाला आहे तसाच मला देखील ह्याचा मनापासून आनंद झाला आहे. पण म्हाळसा, आज बऱ्याच दिवसांनी तू आनंदी दिसते आहेस, अशी मनमोकळेपणे हसते आहेस, ह्याचा आनंद मला अधिक आहे. म्हाळसा, तू नेहमी अशीच आनंदित राहा. तुला म्हणलं नव्हतं का लक्ष्मी देवी थांबत्याल म्हणून? बैर लय चांगलं झालं बघ. वा. अरे लक्ष्मी देवींचं आणि परदानजींचं लय पिरम आहे या जेजुरीवर. आणि अशा लोकांनी देव आणि महासा देवी जाऊ देताल वय. अरे आज सकाळपासून काही सांगता येत नव्हतं काय होईल ते. काल रातच्याला बी जाणार जाणार असंच म्हणल्या होत्या. पण आज सकाळच्याला म्हाळसा देवीनी समजावलं त्यासनी. बरोबर, हे ठाव आहे मला. आता महासा देवींनी काय सांगितलं ते पक्क ध्यानात ठेव. आजच्या जेवणाला काहीतरी गोड करा म्हणले ती. चल म्या येतो. होय, आता तू कुठे चालला म्हणायचा? म्या म्या चाललो बानाई देवीकडे. त्यासनी सांगाय ना ग. अरे काय झालं, लक्ष्मी देवी जाणार हे कळल्यावर त्या बी लय काळजीत होत्या. आता हे कोणी सांगितलं त्यासनी? कोणी म्हणजे मॅच सांगितलं का सांगाय ना का. अरे तसं नाही, त्यांच्याशी बोललेलं म्हाळसा देवीला आवडत नाही. ठाव आहे ना तुला? अरे हे ठाव आहे मला, पण मला तर आवडलं नाही. विसरला तू. बानाई देवी जेजुरीत आल्यावर त्यांच्या वाड्यात त्यांच्या स्वागताला लक्ष्मी देवी आल्या होत्या ना. असं असताना त्यासनी सांगायचं नाही हे काय मला पटलं नाही. आता लक्ष्मी देवी हातच राहणार आहे हे बी सांगून येतो. अरे 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 पण ऐक, अरे कुठं चालायस तू? सांगून येतो त्यासनी. अरे नको, अरे थांब. म्या सांगणार तू अरे किती बी अरे आवडत थांब ना, अरे थांब. हे जर म्हाळसा देवीसनी कळालं तर बानाई देवी, ओ बानाई देवी, बानाई देवी. अरे बंडोबा, जरा दम खा की. काय गाय आहे इतकी? आणि बानूला कशा पायी हुडकतो आहेस? अहो प्रधानजी आणि लक्ष्मी देवी आता जेजुरी सोडून कुठंच जाणार नाही बघा, हातच राहणार आहेत. तेच मी सांगायला आलो होतो. खरं? ऐका, आता म्या कशा पाहिजे कुठं बोलू. खरंच खरंच हातच राहणार आहे जेजुरीत. अहो पण हे झालं तरी कसं? हा आता ते मला काय ठाव नाही, पर म्हाळसा देवीनी त्यासनी समजावलं असेल बघा. जे झालं ते चांगलंच झालं म्हणायचं. नारायण नारायण. महाराज, महाराज किती दिवसांनी दर्शन दिलं असता तुम्ही? हे पण म्हणायचं. अरे लई मोठं महाराज आहेत हे. समधीकडे फिरत असतात बघ. देव म्हणू नगस, राक्षस म्हणू नगस, समदे वळीकतात त्यासनी. बानूचं गुरु आहेत ते. हा काय? आयुष्यमान. महाराज तुमच्याबद्दल मी लय ऐकलंय बघा. माझ्यावर बी आशीर्वाद असतो त्याची. हं? ये तुझी. म्हणजे पाणी आण जा. महाराज आज कसं काय येणं केलं सा तुम्ही? बानू, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं.